31 मे 2026 वार रविवार श्री क्षेत्र नांदूर मध्यमेश्वर तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी। नांदूर मध्यमेश्वर येथे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। त्यानिमित्ताने गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। माननीय श्री कैलास जाधव मंडलिक अधिकारी यांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। तसेच गावातील प्रगतिशील शेतकरी निरंजन वैद्य यांची कन्या तसेच जाधव परिवार यांची सुनबाई अश्विनी निरंजन वैद्य यांची कर सहाय्यकपदी महाराष्ट्र शासन तसेच MPSC परीक्षा पास होऊन मंत्रालयात कर सहाय्यकपदी निवड झाल्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला। त्या प्रसंगी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य श्री हरिश्चंद्र भवरप्पा, श्री दशरथ शिंदे, श्री दीपक इकडे, सुनील इकडे, श्री बाळनाथ शिंदे, विकास कार्यकारी सोसायटी चेअरमन श्री किरण उबाळे, श्री संजय उबाळे, नवनाथ वैद्य, सतीश शिंदे, शशिकांत शिंदे, पोपट नाना शिंदे, रामदास सोनवणे, मधुकर आढाव, ज्ञानेश्वर सोनवणे, भाऊसाहेब पानसरे, दिलीप बडे, जयदेव दाते, दत्तात्रय दाते आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन श्री रामदास काळे सर, शिवव्याख्याते यांनी केले। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी श्री गोरखमाळी, निफाड। समाजाला त्या ठिकाणी त्यांनी केलेलं जे कार्य ते निश्चितपणे प्रेरणादायी ठरलं। म्हणून करता राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या असतील, पुण्यतिथी असतील, आपण त्या ठिकाणी साजरे करतो। आज या निमित्तानं पुण्यश्लोक, पुण्य याचा अर्थ निश्चितपणानं या माऊलीनं त्यांच्या जीवनामध्ये मोठं पुण्य केलेलं आहे। जवळपास 300 वर्षाचा इतिहास त्यांच्या पाठीमागे। त्या काळी निजामशाही राज्य होतं, मुघलांचं राज्य होतं। अशाही परिस्थितीमध्ये कुणीतरी एक रणरागिणी पुढे येऊन समाजाकरता, आपल्या राष्ट्राकरता, समाज हिताकरता लढत होती। आर्थिक अनेक संकट या माऊलीवरती आली। तिचा पती गेला, मुलगा गेला, तरी न खचता समाजाप्रती आपल्याला काहीतरी देणं लागतं। त्या न्यायानं त्याही काळामध्ये समाज माध्यमातील जे काही अनेक समाज मंदिरं असतील ती पूर्णपणे त्यावेळेला उद्ध्वस्त झाली। ती उभी करण्याचं काम माऊलीने त्या काळामध्ये केलेलं आहे। ते निश्चितपणे आपल्या सर्वांना त्याची आज आपल्याला प्रेरणा या ठिकाणी मिळते। त्यांच्याबद्दल कितीही बोललं मला वाटतं या ठिकाणी माझ्या एकट्याच्या भाषणावरती होत। या निमित्तानं जाधव साहेबांची सुनबाई, आमची वैद्य राजींची नाथ, तिचाही या ठिकाणी आपण ग्रामस्थांतर्फे सत्कार या ठिकाणी आयोजित केला। म्हणून ते जाधव साहेबांचं आपल्या नातं या ठिकाणी फार काही नवीन